नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहत आहात यश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी विज्ञान शाखा शिकत असाल तर निश्चितच मन लावून अभ्यास करत असणार आहात आणि फेब्रुवारी-मार्च 2024 या परीक्षेची आपण तयारी करत असणार आहात. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे यांनी आपल्यासाठी एक खास दिवाळी भेट दिलेली आहे. खूप विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी परीक्षा म्हटलं की एक वेगळ्या दडपणाखाली जातात आणि ते दडपण कमी करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता नेमका काय बदल केला आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित विचारात घेतलेलं आहे. तर यामध्ये त्याने एक परिपत्रक दिलेलं आहे. त्या परिपत्रकामध्येच एक विषय असा दिलेला आहे. विषय त्याने असा दिलेला आहे की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 11वी व 12वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित, कला, विज्ञान, वाणिज्य या विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील सूचनामधील बदलाबाबत, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात विद्यार्थ्यांच्यासाठी त्या पाळणं खूप गरजेचं असतं आणि त्या सूचना ह्या असेसमेंट करत असताना म्हणजे उत्तरपत्रिका तपासत असताना त्या अंमलामध्ये ते पेपर तपासणारे आणत असतात आणि त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या गुणावर निश्चित होत असतो आणि म्हणून एक सावधानता म्हणून त्या इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांच्या हितासाठीच त्या दिलेल्या असतात. पण एक अशी इन्स्ट्रक्शन होती, उदाहरणार्थ केमिस्ट्री सब्जेक्ट जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये 7वी इन्स्ट्रक्शन अशी आहे की फॉर ईच मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. म्हणजे 7वी इन्स्ट्रक्शन ही खूप कडक इन्स्ट्रक्शन आहे आणि त्या इन्स्ट्रक्शनमध्ये त्याने असं म्हटलंय की ज्यावेळी तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवत असाल त्यावेळेस त्या मेन प्रश्न, त्याचा उपप्रश्न आणि त्यानंतर मग तुम्ही त्या पर्यायाचा पहिल्यांदा अल्फाबेट लिहायचा. मग ए असेल किंवा बी असेल किंवा सी असेल किंवा डी असेल पैकी एक जो तुम्हाला योग्य पर्याय वाटतोय तो अल्फाबेट तिथं लिहायचा आणि त्याच्या समोर जे उत्तर दिलेलं असणार ते लिहिणं तितकंच बंधनकारक होता. म्हणजे अल्फाबेट प्लस करेक्ट आन्सर हे लिहिलं तर आणि तरच तुम्हाला 1 गुण मिळत होता, अन्यथा तो दिला जात नव्हता. आणि त्यात पुढे त्यांनी म्हटलंय की इफ ओनली द करेक्ट आन्सर ऑर द अल्फाबेट ऑफ करेक्ट आन्सर इज रिटन, म्हणजे जर तुम्ही अल्फाबेट आणि पैकी एक समजा आपण असं गृहीत धरलं की अल्फाबेटच लिहिलाय परंतु तुम्हाला ते गुण मिळत नव्हता किंवा आन्सर लिहिलंय गुण मिळत नव्हता, दोन्ही एकत्र लिहिलं तरच तो गुण मिळत होता. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं असं होतं की ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन, म्हणजे उत्तरपत्रिका तपासत असताना जे मूल्यमापन करून जे गुण दान केलं जातं त्यामध्ये जर हा MCQचा जो काय पहिला प्रश्न असणार आहे सेक्शन ए मध्ये तो जर मुलं 2 वेळा 3 वेळा सोडवत असतील आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटतं, समजा असं झालं की पुढं गुण त्यांचे वाढत असतील तर ते गुण ग्राह्य धरले जात नाहीत. जिथं तुम्ही पहिल्यांदा तो प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये सोडवला असेल तिथं तपासला जाईल, तिथले मिळालेले गुणच तुम्हाला ते दिले जातील. पुढं तपासले जाईल परंतु ते गुण एकूण गुणामध्ये ॲड केले जाणार नाहीत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं ते गरजेचं आहे. ही मूळ सूचना होती. आता या मूळ सूचनेमध्ये नेमका बदल काय केलाय ते आपण बघूया. बदल केलेली सूचना काय तर फॉर मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन, म्हणजे ज्या मूळ सूचना होत्या त्यातला शेवटचंच वाक्य त्यांनी ठेवलेलं आहे की ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्ही एखादा ऑप्शन लिहिलाय आणि चुकून उत्तर लिहायचं राहिलं असेल तर तुम्हाला तो गुण एखादा मिळू शकेल. म्हणजे इथं तुमचं हित जपण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला
मिळतोय हे खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे इथं मूल्यमापन करताना मात्र तो एकदाच आणि पुन्हा पुन्हा लिहिण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण अननेसेसरीली यू आर वेस्टिंग युअर व्हॅल्युएबल टाईम. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी वेळेचं बंधन लक्षात ठेवूनच उत्तरपत्रिका लिखाण करायचं असतं. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज एंट्रन्स एक्झामिनेशन ॲज वेल ॲज ऑल दीज एक्झामिनेशन्स आर कन्सिडर. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, राज्य मंडळाकडून तुम्हाला खरंच ही फार मोठी दिवाळी भेट देण्यात आलेली आहे आणि ही भेट तुम्ही तर स्वीकारणारच आहात, परंतु इतरांना पण ही भेट कशी दिलेली आहे तेही तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो. आणि ज्या परीक्षा इथून पुढे होणाऱ्या आहेत त्या परीक्षांमध्ये हा बदल झालेला प्रश्नपत्रिकेमध्ये कदाचित तुमच्या महाविद्यालयातल्या प्रश्नपत्रिकामध्ये बदल झालेलाही तुम्हाला तो पाहायला मिळेल. मला वाटतं ह्या सूचना ज्या आहेत त्या इव्हन विद्यार्थ्यासाठी नाही तर संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य असतील किंवा हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक असतील, विषय शिक्षक असतील किंवा संबंधित विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, हा बदल सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा अशा सूचनाही त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थी जे यश अकॅडमीचे व्हिडिओ जे नेहमी पाहतात त्यांच्यासाठी ही गोष्ट ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद.